हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर सेलिब्रिटींच्या घरचा गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवते आणि आज मी पुण्यात आली आहे. खरं तर निमित्त खास आहे, कारण ज्या अभिनेत्याने या वर्षात एक नाही तर 2 हिट चित्रपट दिलेत, जुनं फर्निचर आणि घरात गणपती, भूषणच्या नव्या घरी मी आली आहे. खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू दर्शना, थँक्यू सो मच. गणपती बाप्पाबद्दल गप्पा मारीन, घराबद्दल गप्पा मारीन, पण त्याआधी कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण घरात गणपतीच्या निमित्ताने आपलं भेटणं झालं नाही, गप्पा मारायच्या होत्या. सो कॉंग्रॅट्स. एका वर्षात 2 हिट चित्रपट. कसं वाटतंय भूषण? खूप चांगलं वाटतंय. अँड आय गेस आय हॅव बीन वेटिंग फॉर दिस फॉर इयर्स. बऱ्याच वर्षांपासून अशी म्हणजे वाट बघत होतो आणि हे वर्ष खरंच चांगलं वाटतंय, लकी वाटतंय, कारण दोन्ही चित्रपट आणि बॅक टू बॅक आले आणि योग्य वेळी आले. की जुनं फर्निचर झालं ज्याच्यात मी एक पार्ट होतो आणि त्याच्यात काम अप्रिशिएट झालं आणि असं वाटलं हा यार ह्याचा अजून चित्रपट बघायला, लगेच घरात गणपती आला आणि इतकं प्रेम मिळालं ते बाप्पामुळेच. आत्ता आणि पहिल्यांदा मला वाटतं असं होतंय की अजूनही थिएटरमध्ये घरात गणपती चालू आहे आणि तो OTT वरती पण अवेलेबल आहे. त्यामुळे दोन्हीकडे चित्रपट आहे हे असं समीकरण होत नाही युजली, आणि दोन्हीकडे तेवढ्याच ह्यानी बघितला जातोय, अजूनही थिएटर्समध्ये पाहिला जातोय. त्यामुळे थरली ब्लेस्ड. आणि ना 2 एक्झॅक्टली अपोजिट भूमिका. एका चित्रपटामध्ये ज्या मुलाचा राग येईल बघितल्यावर त्याच्या वागण्यामुळे, आणि एका चित्रपटामध्ये एकदम लवेबल की वाव असा मुलगा प्रत्येकाला हवा, असं ते चित्र आहे साधारण. सो भूषण, मला एक्सपिरियन्स सांग, या 2 एक्झॅक्टली अपोजिट भूमिका साकारताना कसा? मी म्हणेन की इट वॉज अ चॅलेंज नक्कीच, आणि दॅट इज वॉट आय एम सीईंग इन द रोल्स राईट नाव. आणि दोन्ही रोल्स माझ्यापेक्षा म्हणजे वेगळे आहेत. मी असं उगाच म्हणणार नाही केतन खूप माझ्यासारखा आहे आणि हा नाही. दोघांमधलं मी आहे. मी कधी अभय पण असतो, कधी केतनही असतो, कारण का तोही विलन नाही आहे. अभय वॉज नेव्हर नेगेटिव्ह. पण त्याच्यातल्या काही चुका आहेत ज्या मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा करतो, अजूनही करतो. असं नाही की चित्रपट केल्यानंतर खूपच सुधारणा आली आणि अजूनही फोन मिस करणं, मध्येच आपली चिडचिड होणं, या सगळ्या गोष्टी अजूनही होतात. त्यामुळे अभय पण माझ्यात आहे आणि तेवढाच केतन जसा लाडोबा सगळ्यांचा आहे तेवढा आहे. तर मला वाटतं हा चॅलेंजच जास्त चांगला होता. जेव्हा जुनं फर्निचरचा ट्रेलर आला तेव्हा बऱ्याच नातेवाईकांचे मेसेजेस आले की अरे तुला असं पाहणार नाही, तू आम्हाला माहिती आहेस तू असं नाही आहेस. मी म्हटलं नाही नाही, मूवी बघा, पण यू विल लाईक इट. इट्स नॉट कम्प्लीट हे. आणि पण तीच मेन गंमत वाटली अभय प्ले करताना सुद्धा, की आपल्यासारखं कॅरेक्टर नसून ते कशाने प्ले करता येत आहे. आणि त्याचं श्रेय मी महेश सरांना देईन कम्प्लिटली, त्या लुकपासून. कारण काय तो लुक, तो मिशीवाला लुक, चष्मा, चपटे थोडे केस, त्या ऑफिसरच्या एक IAS ऑफिसरच्या भूमिकेत तो दिसण्यासाठीचं हे विजन कम्प्लिटली त्यांचं. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला अशा रोलसाठी सुद्धा, त्यांच्या मुलाच्या रोलसाठी सुद्धा, इट वॉज अ बिग ब्लेसिंग थरली. आणि त्याचबरोबर लगेच की तसं पाहिलंय, आणि केतन, क्लीन शेवन, चॉकलेट बॉय, हे दोन्ही इमेजेस बॅक टू बॅक. आणि काय बरेच मेसेजेस आले हा तूच काय ट्रान्सफॉर्मेशन काय आहे हे. सो असं काम मिळणं खरंच मी स्वतःला नशीबवान समजतो, आणि बाप्पाचे आणि आई वडिलांचे आशीर्वाद नक्कीच. आणि मग ते असं असतं ना की आपल्या नशिबात किंवा आपल्या वाट्याला एखादं असं गाणं यावं जे खूप व्हायरल व्हावं, जे तुझ्या बाबतीमध्ये घडलंय घरात गणपतीच्या निमित्ताने. म्हणजे गणपती बाप्पाची चाहूल लागायला लागली की आता बाप्पा येणार, तेव्हापासून आमचं कोकणचं रुबाब भारी सुरू झालं आणि ते सगळीकडे वाजतंय. म्हणजे असंही मी अनेकांकडनं ऐकलं की अरे गाणं ऐकलं मग आम्ही सिनेमा बघितला, असंही मी झालं. राईट. सो हाऊ ब्लेस्ड. म्हणजे हे किती भारी आहे की बाप्पाचं गाणं आहे आणि आम्ही पाहिलंय तुला. 1.5 दिवस तू मनापासून बाप्पाची सेवा करत असतो, त्याचंच हे रिटर्न आहे. नक्कीच. मी म्हणेन 10-12 वर्षांमध्ये ही वाट खरंच मी बघत होतो, कारण की गाणी चांगली चांगली येऊन गेली, पण ती कधी कधी पोचली नाही आहेत. काही काही गाणी पोचली ज्या चित्रपटांचा मी पार्ट होतो. सर टाइमपासमधली गाणी हिट झाली, पण ती माझ्यावरती फीचर कधीच झाली नव्हती. सो आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट फिल्म. आम्ही दोघी असो, कॉफी आणि बर्गर, यातली गाणी जरी काही चांगली झाली होती, हिट झाली होती, पण दे वर नॉट फीचर्ड ऑन मी. आणि ऑल दीज इयर्स आय यूज टू वेट की एक गाणं कधीतरी असं ट्रॅफिकमध्ये आपण जातोय आणि काच खाली केली आणि आपलं गाणं कोणीतरी वाजवतंय, घराघरांमधून आपलं गाणं ऐकू येतं, असं काय वाटत होतं की. अँड आय वॉज नॉट इन अ रश. म्हटलं होईल कधीतरी. आणि ते हे वर्ष, आणि एक नाही तर बॅक टू बॅक 3 गाणी त्याप्रमाणे होतात. कारण की तू म्हणालीस असं कोकणाच्या गाण्यावरून सुरू झालं, जे कोकणात सगळं. आता गणपती आले हे गाणं त्यात सुरू झालं, आणि आता गौरीचं आगमन जसं होईल, गौरी गणपती, त्या ह्यानी गौरीचं गाणं ऐकणार आहे. तर खूपच चांगलं वाटतंय, आणि म्हणून मी म्हणतोय की दिस इयर डेफिनेटली इज व्हेरी स्पेशल. फिंगर्स क्रॉस्ड. चित्रपटांबद्दल मी बोलली, तू गेल्याच आठवड्यामध्ये पोस्ट टाकलीस की गेल्या 6 महिन्यातलं लाईफ काय होतं ते. म्हणजे तू आईबाबांसाठी हे पुण्यामधलं घर घेतलंस. खरं तर असं असतं प्रत्येक मुलाला की स्वतःसाठी आणि आईबाबांसाठी आपलं एक छान शेल्टर असावं. फार सुंदर घर आहे हे भूषण. सो याच्या मागची मेहनत मला जाणून घ्यायची, कधी सुरुवात झाली आणि आता कसं वाटतंय जेव्हा फायनली आईबाबांसाठी इतकं छान घर तू बनवलं.
मला वाटतं एक बऱ्याच वेळेला ना मी इतर मोठमोठ्या दिग्गजांना हे बोलताना ऐकले की आपलं ऐश्वर्य आल्यानंतर किंवा आपली घरं चांगली आल्यानंतर तेव्हा आईवडील नसतात आयुष्यात आणि असं वाटतं अरे हे ऐश्वर्य बघायला आईवडील पाहिजे होते. पण असंच वाटतं हे जेव्हा आपल्याला मिळतंय त्याचबरोबर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे क्रिएट करू शकतो. आणि आता मी मुंबईतलं घर माझं स्वतः झालं, मुंबईतलं घर झाल्यानंतर त्यांना तितकंच आवडतं, पण तरीही तो बेस कम्प्लीट चेंज होणं पॉसिबल नाही आहे. इतकी वर्ष राहिल्यानंतर मुंबईत त्यांना यायला आवडतं, पण बाबांना कंटिन्युअसली राहायला नाही आवडणार आहे. मला सुद्धा पुण्यात एवढंच आवडतं आणि त्यातून आम्ही होतो चिंचवडला राहायला. तर चिंचवडहून त्यांना पुण्यामध्ये शिफ्ट करण्याचं मागचं होतं कारण की बाकी सगळे नातेवाईक इकडे जवळ आहेत. जर त्या दोघांना एकटं राहायचं तर आजूबाजूला सगळे नातेवाईक तरी असले पाहिजेत. तर ती सगळी नातेवाईक आहेत, भावंड जवळ आहेत आणि त्यातून यायला जायला सुद्धा मलाही आवडेल असं हे छान कम्प्लीट घर झालं. आईला खूप छंद आहेत आणि कायम असं वाटत होतं त्या छंदांसाठी पुरेपूर असं एक घर असावं. जे मी माझं घर कम्प्लिटली तू पाहिलंच आहेस, तू दाखवलंस, आपलं शूटही झालं त्याच्यात, ते कम्प्लीट माझ्या मनासारखं की माझी जिम रूम, मग माझी ही मूवी रूम, माझी हे सगळं आपण करून झालं. पण तेच झालं की ह्याच्यात आईबाबांसाठी मग त्यांच्या यानी कधी, तर म्हणून मग हे घर कम्प्लिटली त्यांच्यासारखं त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीने आहे. जेवढं बाबांना कमी गोष्टी आवडतात तसं त्यांच्यासाठी एक खोली त्यांची कम्प्लीट त्याप्रमाणे आहे. आईला खूप छंद आहे त्यामुळे एक रूम कम्प्लीट तिचं सगळं गोष्टी ठेवता येतील, हॉबीज तिला तिकडे करता येतील अशा याने ती क्रिएट केली आहे. त्यात माझा एक छोटासा शेल्फ आहे आणि तर पण खऱ्या अर्थाने त्या दोघांचं घर आहे आणि ते बघून खूपच छान वाटतं. बऱ्याच गोष्टी आईला पण मॉडर्न गोष्टी खूप आवडतात, जे आपल्याला युजली वाटतं की ओल्ड स्टाईल, तर ते मला बोहेमियन स्टाईल वगैरे मला आवडतं. म्हणून मुंबईतलं आपलं घर तसं आहे आणि इकडचं ते मॉडर्न ह्यांनी जे आवडतं त्यांना तर त्यांच्याप्रमाणे केलेलं आहे आणि त्यांचा आनंद, त्यांचे हसरे चेहरे बघून खूप चांगलं वाटतं. कम्प्लीट ॲब्सोल्युटली हॅपी विथ इट. आणि दरवर्षी माहितीये की भूषणची आई बाप्पाची मूर्ती घडवत असते. मी आल्या आल्याच आईला म्हणाले की यावेळी खूप मेहनत, खूप कलाकसूर आहे, दरवेळीपेक्षा वेगळं दिसतंय. कधीपासून सुरुवात झाली? खूपच सुंदर मूर्ती बनवली. यावेळेस उलट आता तिचा एक्सपर्टीज इतका वाढलाय, ज्या आधी 2 महिने आधी सुरुवात करायची, या वर्षी महिनाभर आधी फक्त तिने सुरुवात केली आणि झाली. आणि मला असं होतं आई अगं मूर्ती बनवायची, त्यांनी होईल आता मला तो अंदाज आला. आणि यावर्षी पण तिने 3 मूर्ती बनवल्या, 2 इतर नातेवाईकांसाठी सुद्धा बनवल्या आणि व्यवस्थित तिने एक या नवीन घराचा उत्साह तर होताच आणि अजून तिचा एक्सपर्टीज इतका वाढला. आता यावर्षी तर डोळे अजूनच छान झालेत. म्हणजे मला इव्हन व्ह्युअर्सना सांगायला आवडेल, आपल्या आधीचे व्हिडिओज जर पाहिले तर जेव्हा मी पहिली मूर्ती बघतो तर दोघेही असं म्हणतात अरे ही कशी झाली होती ना. पण एक लक्षात येतं त्या मूर्तीमुळे आज इथपर्यंत पोहोचलोय. आणि हाताचं डिटेलिंग कसलं कमालीचं. हळूहळू तिने आणि चेंज केलं. तर हा हात सुद्धा जो आधी फ्लॅट असा असायचा त्याला एक शेप देणं, तर असं ती वेगवेगळं अजूनही. आणि ती मोल्ड वगैरे वापरत नाही, कम्प्लिटली हाताने केलेली मूर्ती आहे. तर आणि वेगळी वाटते मला. तेच, मला अजूनही बाहेरनं मूर्ती आणणं हा प्रकारच माहिती नाही की मूर्ती बुक करावी लागते, पाठ जाऊन द्यायचा असतो वगैरे, हा काय प्रकारच नाही. कारण की आई मूर्ती बनवते आणि आपण इथेच आपलं विसर्जन करणार घरात अशाने असतं. पण खूप छान वाटतं. मी खूप मदत केली आईला यावर्षी सुद्धा, खूपच खूप. हो, एवढे प्रमोशन्स वगैरे असून मी खूप मदत केली आहे. ती म्हणजे मी अजिबात तिला त्रास दिला नाही आहे, लुडबुड केली नाही आहे. उगाच दाखवायचं म्हणून व्हिडिओसाठी पेंट कुठेतरी करतोय, कारण की मध्ये असं झालं एका व्हिडिओसाठी म्हणून पेंट केला आणि तिला हा तू स्ट्रोक चुकीचा दिलास, त्यांनी मला अख्खं परत प्रायमर मारून करावं लागलं. तर अशा गोष्टी आहेत. पण खूपच सुरेख झाली मूर्ती यावेळेस. व्हेरी हॅपी. भूषण, गणपती बाप्पा काय घेऊन आलाय यावर्षी तुझ्यासाठी? दरवर्षीसारख्या योग्य गोष्टीच घेऊन आलाय. आनंद, दुःख सगळं घेऊन आलाय आणि सगळं हवंय मला. कारण काय काही डिफिकल्ट सिच्युएशन्स असतात त्याच्यामुळेच आज मी घडलोय. त्यामुळे तो भरभराट नक्कीच घेऊन आलाय सगळ्या गोष्टींची आणि ती सोसण्याची ताकद आहे. म्हणजे सक्सेस सुद्धा पचवण्याची ताकद आहे की त्यांनी मी फार काय म्हणतात हवेत नाही जाणार आणि दुःख आलं तरी त्यांनी खूप खचून नाही जाणार, ही ताकद घेऊन आलाय आणि ही कायम हवी, बाकी काही नकोय. अगदी, म्हणजे तू सुरुवातीपासूनच सांगतोयस की छान होतंय हे वर्ष सुरू झाल्यापासून. भूषण, आज जर मी म्हणाले की वर्ष सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत एखाद्या गोष्टीसाठी किंवा अनुभवासाठी बाप्पाला थँक्यू म्हणतं, ते काय असेल? कशासाठी थँक्यू म्हणशील? हा खरं तर सगळ्याचसाठी, पण या घरासाठी आणि नुसतंच घरासाठी नाही, आयुष्यात
भरभरून दिलेल्या माणसांसाठी. माझ्यावर प्रेम करणारी माणसं इतकी आहेत, म्हणजे आज हे घराचं श्रेय मी नक्कीच घेतो, पण त्या घरासाठी माझं तुर्यम म्हणून एक फिल्म येते, त्या प्रोड्युसर्सनी मला एक घर शोधण्यासाठी मदत केली की योग्य घर आईबाबांसाठी कुठे असेल, मग त्याचं प्रॉपर्टी चेक करणं की तुला कुठे लिगल ह्यानी अडचणी नको यायला, सगळ्या गोष्टी थोड्या सोयीच्या. तर हे स्वतःहून कोणी करत नाही. मी कुठेही मदत न मागता माझ्यासाठी ही करणारी माणसं खूप आहेत. कांदिवलीतले माझे जे मी म्हणतो माझ्या आईवडिलांसारखे आहेत, अम्मा अण्णू, त्यांनी कुठेही फायनान्शियल स्ट्रेस नको येऊ देता आम्ही तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहोत हे सांगणं. माझे सगळे मित्रपरिवार की तू कुठेही जा, इकडनं शिफ्ट होते, काय तुला मदत लागेल, भावंड सगळे. तर ही जी माणसं भरभरून दिलेत ना, त्यामुळे जेव्हा अडचणी आली ते पण चांगलं वाटतं की हे सुद्धा बाप्पांनी दिलेत ती अडचणी, कारण की त्या अडचणींमुळे की आपली किती आपण माणसं जोडलेली आहेत, किती माणसं आपल्यासाठी आहेत हे दाखवून दिलं. तर त्यामुळे या सुखदुःखांसाठी थँक्यू. आणि या घरासाठी आई वडिलांना पाहिजे होतं ते फायनली झालं, कारण काय कायम अशी हे होते की कधी उशीर नको व्हायला, की हे स्वप्न आहे आणि ते आई बाबा असताना कायम घडायला पाहिजे. आणि असताना म्हणजे त्या खंबीर व्यवस्थित असताना, की आता ओल्ड एजमध्ये त्यांना त्याचा उपभोग घेता येणार नाही असं नसून, चांगल्या त्यांची हेल्थ असताना घर व्हावं, आणि ते झालं नक्कीच. आणि भूषण, हा खूप सुंदर थॉट आहे, मला खरंच आवडलं हे उत्तर. आणि असे सुंदर सुंदर चित्रपट करत राहा दरवर्षी. म्हणजे यावर्षी मी 2 म्हणाले, पुढच्या वर्षी 3-4 म्हणाला, मला नक्की आवडेल. आणि अजूनही वर्ष बाकी आहे, तर अजून फिल्म्स येऊ शकतात. रेडी आहे. काय सिक्रेट शेअर करायला आवडेल नवीन प्रोजेक्ट्स बद्दल? 2 फिल्म्स येत आहेत अजून. तवई म्हणून एक हिंदी सिनेमा शूट करून झाला, तर तो आता पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे, तो लवकर रिलीज होईल. आणि पोर्ट्रेट, श्रुती मराठी, अजिंक्य देव आणि मानसी कुलकर्णी असं अमोल शेडग्यांनी डिरेक्शन केलेली फिल्म आहे, ती सुद्धा रेडी आहे. सो ती इयर एंडपर्यंत यायला हवी मोस्ट प्रॉब्ली. सो या 2 फिल्म्स यायला पाहिजेत अजून. मी नेक्स्ट इयर आली की 4-5 हिट चित्रपट म्हणीन नक्की. फिंगर्स क्रॉस. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच भूषण, आणि गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या कुटुंबाला. थँक्यू. आणि राष्ट्रीय मराठीच्या सगळ्या व्ह्यूअर्सना सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.